परभणी मौजे इंदेवाडी तालुका जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 88 मधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढले। त्याचप्रमाणे नियमानुसार गट क्रमांक 284 285 मधील अतिक्रमण काढून वृक्ष लागवड करावी या विषयाचे निवेदन देण्यात आले आहे। अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करावी असे निवेदन सादर करण्यात आले आहे। सोपान बालाजी बायस राहणार हिंजेवाडी यांनी इतरांच्या खोट्या सह्या करून वेळोवेळी खोट्या तक्रारी जिल्हा प्रशासनास देऊन जातीय तेढ निर्माण केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कलेक्टर साहेबांना भेट घेतली। कलेक्टर साहेबांची इंदेवाडी या गावी मागासवर्गीय समाजावर अतिक्रमण शेती गायरानाबाबत थोडा अन्याय अत्याचार झालेला आहे। त्या ठिकाणी मागासवर्गीय जे अतिक्रमण जे गायरान आहे त्या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे। पण गायरान हे चौकडच आहे त्या गावामध्ये 25-26 एकर गायरान आहे, परंतु मागासवर्गीय लोकांचीच गायरान त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी अतिक्रमण जे यांचं म्हणणं आहे प्रशासनाचं ते अतिक्रमण नसून आज 90% त्या ठिकाणी हे लोक गोरगरीब तिथं आपली उपजीविका चालवतात, उदरनिर्वाह करतात। मात्र त्या ठिकाणी त्यांनी 3 लोकांसाठी 300 लोकांची फोर्स आणून त्या ठिकाणी त्या मागासवर्गीय लोकांना बाजूला काढलेला आहे। हा अन्याय अत्याचार थांबवावा प्रशासनाला आम्ही अशी विनंती केली आहे। कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे, तरी बाकीच्या गावातल्या लोकांचे अतिक्रमण नाही काढले आणि आमचेच काढले। तर त्या अनुषंगानं आमचं असं म्हणणं आहे की मागासवर्गीयांना त्याच्यात करू नका, बाकीचे काढा अथवा न काढा, मात्र आमच्या मागासवर्गीय लोकांचे तिथं गायरान कायमस्वरूपी राहावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे। नाही तर अन्यथा जर हे प्रशासन आमच्या मागासवर्गीय अन्यायाचा अत्याचार केला तर यापुढे धरणे आंदोलन तीव्र आंदोलने करण्यात येतील। पुढे याचा गंभीर परिणाम होईल याची प्रशासनाने गांभीर्यानं दक्षता घ्यावी। आज दिनांक 16/6/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंदेवाडी या ठिकाणी झालेला मागासवर्गीयांवर अत्याचार, जी गायरान जमीन वाहून त्याचा उदरनिर्वाह करतात त्या जागेवर काही गावातल्या जातीवादी लोकांनी यांच्यावर दबाव टाकून आणि 300-400 पोलिसाचा फौजफाटा मागून त्याच्यावर दबाव टाकून त्यांना ती जमीन कशी त्याच्या ताब्यातून काढून घेतली याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पण हे सरासर चुकीचं आहे। तिथं सरपंच आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, यांना कुठल्याही बाकी जमिनी दिसत नाहीत का? फक्त ज्या मागासवर्गीय आहेत जे गोरगरीब लोक आहेत यांच्या जमिनी इस्पाटेचा यायला अधिकार दिला कोण? मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की जे आज गायरानं उदरनिर्वाह ज्याच्यावर करतात त्यांच्या त्याला जमिनी कायम राहावं एवढीच अपेक्षा, नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक मोठं धरणे आंदोलन करेल। मौजे इंदेवाडी येथे गट क्रमांक 88 येथील 7 ते 8 एकर गायरान लोकांनी धरलेलं होतं। त्या गायरानावर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून तहसीलदार साहेबांना हाताशी धरून सदरील गायरानवरलं अतिक्रमण काढलेलं आहे। सदरील गावामध्ये 285-284 गट क्रमांक याच्यावर जवळपास 8-9 एकर अतिक्रमण केलेलं आहे। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची जमीन आम्हाला कसायला द्या, जेणेकरून गावातले जे गोरगरीब मागासवर्गीय लोक आहेत यांचा उदरनिर्वाह हा या जमिनीवर अवलंबून आहे। आज जर तहसीलदार साहेबांनी यांचे गायरान काढून टाकलेले अतिक्रमण केलेलं जे काढले, आता यांना पेरण्या वगैरे करायची दिवस आहेत, तर सदरील जर यांना जमीन वापस दिली तर या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो। माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। सदरील अतिक्रमण जे तहसीलदार साहेबांनी काढलेलं आहे तर ते पूर्ववत त्यांच्या ताब्यात देण्यात यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याच्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल। गावामधील जे सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघंजण भाऊ आहेत, भाऊकीतले चुलत भाऊ आहेत, यांनी संगनमत करून जे अतिक्रमण काढलेलं आहे तर तात्काळ ते अतिक्रमण न काढता पूर्ववत त्या जमीनदारांना जे जमीन कसत आहेत त्यांच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे। आणि
आणि स्मशानभूमीचा सुद्धा प्रश्न आहे, तो सुद्धा माननीय कलेक्टर साहेबांनी तो सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी माननीय कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा स्तरावर याचं आंदोलन छेडण्यात येईल. तर आमच्या जे 3 दलितावर जे अन्याय केला आहे गावातल्या, आम्हाला जमीन अजिबात, त्याच्यावरच आमचा पोटाचा प्रश्न आहे, पुन्हा लेकराबाळाचा प्रश्न आहे आमचा, त्याच्यावर जेवणाचा ह्याचा त्याचा प्रश्न आहे. आमची काळी जमीन त्यानं नापीक करून टाकली, खड्डे खोडे सगळे हे ना, आमच्या शेतावर त्याने हल्ला केला आणि ते हल्ला करून आमच्या गोरगरिबाला न्याय नाही ह्या गावामध्ये असं अजिबात त्यानं असं केलं की निक्कळ आमच्या गोरगरिबाचं काढलं जमीन, त्याच्या जमिनी त्यानं कायम ठेवल्या, त्याच्याकडे बी गायरान आहेत त्यानं त्याचे नाही काढले आणि आमच्या दलिताचेच तेवढं दलितावरच अन्याय केला. असा अन्याय व्हायला नाही पाहिजे कुठंच, कारण का ह्याची सरकारने दक्षता घ्यावं.